महेश नॉनस्ट्राईक इंडला आणि इथून मात्र फलंदाज अविनाश पाटील ऑन द स्ट्राईक. अविनाशने देखील एक षटकार मारलाय, पण या मॅच मध्ये आता अविनाशला काहीतरी करावे लागेल. धन्यवाद प्रभाकरजी पाटील यांचं इथं आगमन पाहायला मिळालं. माजी सरपंच ग्रुपमध्ये चिरले आणि जाता आता कविना मात्र त्यांचं स्वागत केलं जातं या षटकारानं आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000चा आर्थिक पाठबळ आलाय. त्यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. आणि डान्सिंग अंपायर साईनाथ पाटील यांच्यासाठी विशेष ऑफर आहे. दयानंद मडवी यांच्या वतीनं आपण जर डान्सिंग केलीत तर आपल्याला संध्याकाळी मात्र सरप्राईज गिफ्ट हे दिलं जाईल त्यांच्या वतीनं. चला साईनाथ पाटील आता एंटरटेनमेंट करा. ज्यासाठी आपण आपली ओळख आहे, त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं की लोकलपेक्षा लांब लांब जेव्हा जात असतो तेव्हा वेगळी काहीतरी मजा पाहायला मिळत असते. शेलगरच्या मैदानामध्ये देखील बरंचसं एंटरटेनमेंट त्याने देखील केलं होतं. ज्या पद्धतीनं ते नाचतात आणि त्यांच्या या अदाकारीवर अनेक प्रेक्षक देखील खुश होत असतात अशी साईनाथ पाटील देखील पाहायला मिळतात. आणखीन एक तडाखा. अविनाश पाटील ऑन द फायर. चेंडूला पाठवलंय वाईड इस लॉंग ऑनच्या वरतून षटकार. आम्ही अजून हारलो नाहीये, कारण अविनाश पाटील या नावाचा खरं वादळ अजूनही मैदानामध्ये आहे हे सांगणारी आता बॅटिंग तो करतोय. 2 षटकार लगावलेत आणि या सामन्यामध्ये धावपटा धावा लागले गेलेत त्या 31. येणारे 16 बॉल जिंकण्यासाठी आता मात्र वेशवी संघाला आणखीन 33 धावांची गरज. 16 बॉल 33ची मॅच. इथून अविनाश पाटील या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या वेशवी संघासाठी खेळतोय. परिस्थिती कशी असू द्या, फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा. परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहत नाही. आणि सध्या मैदानामध्ये मागील 4 ते 5 चेंडू तो नॉनस्ट्राईक एंडला संयमाने उभा होता आणि पुन्हा एकदा तो संघर्ष करत असताना विश्वी संघासाठी येणारे 16 बॉल 33ची गरज. भारतच्या विरुद्ध 2 मोठे फटके आलेत अविनाश पाटीलच्या बॅटमधून. चांगली सध्या ही मॅच रंगली गेली. 2 चेंडूवर 2 मोठे फटके. आणखीन एक तडाखा. वाईड इस लॉंग ऑनच्या वरतून चेंडू चाललाय सीमा पार. संलग्न 3रा षटकार. या 3 षटकारांना खडखडून जाग केले करंजा टीमला. अविनाश पाटील या नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय आणि त्याच्या बॅटमधून 3 षटकार देखील पाहायला मिळाले. धावपटला धावा 37. येणारे आता 15 बॉल 27 धावांची गरज. अविनाश पाटीलने हेच सांगितलं, आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, पण हिम्मत कधीच हारू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. आणि त्याच हिमतीनं पुन्हा एकदा मैदानामध्ये वेशवी संघासाठी दाखल झाला, ज्याचं नाव आहे अविनाश पाटील. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत भारत या गोलंदाजाच्या विरुद्ध. येणारे आता 15 बॉल 27ची मॅच. क्रिकेट आणि प्रचंड क्रिकेटचा क्रेज देखील तेवढंच वाढलंय आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये सध्या 40+ हा आपण महासंग्राम अनुभवतोय. आणखीन एक तडाखा. वाईड इस लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडू चालला एका टप्प्यानं सीमा पार. धावा मिळतील 4. येणारे 14 बॉल आणि आता 23 धावांची गरज. अविनाश पाटील यांच्यासाठी बक्षीस आले शेखर दादा मुंबईकर यांच्या वतीनं. ही जर तुम्ही मॅच जिंकून दिली तर तुमच्यासाठी देखील संध्याकाळी सरप्राईज गिफ्ट हे दिलं जाते. पण या मॅच मध्ये येणारी 14 बॉल 23ची मॅच आणि अविनाश पाटील आपली खरं तर सामर्थ्यशाली बॅटिंग मैदानामध्ये दाखवतोय. काय कमालीचं एंटरटेनमेंट पाहायला मिळाला. मागील षटक गोलंदाजाच्या नावावर राहिलं होतं आणि इथं दहशत चालू आहे अविनाश पाटील नावाची.
यावेळचा फटका समोरच्या दिशेने खेळलाय. वाईडिश लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्राच्या मधून चेंडू चाललाय सीमा पार. बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अविनाश पाटील साठी. मध्ये 45 बनवायच्या होत्या आणि आता 13 मध्ये 19. यावेळचा फटका जरूर चांगला आहे. एका टप्प्यानं चेंडू चाललाय सीमा पार. आणखीन एक आलेला अविनाश पाटीलच्या बॅट मधून हा दर्जेदार चौकार.